जय सद्गुरू सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत वाल, वांगे, बटाटे आणि शेंगा घालून रस्सा भाजी बनवणार आहोत. एक प्रकारचं कालवणच याला म्हटलं जाईल. चला मग आपण पाहूया कसं ही रस्सा भाजी बनवली जाते. ही भाताबरोबर भाकरीबरोबर अगदी छान लागते. बघायला गेली तर ही गावची पद्धत आहे. गावठी वाल घालून हे वांगं घालून आपण बनवू शकतो. पाहू शकता तुम्ही इथे. चला मग आपण बघूया आपली ही रेसिपी कशी बनवायची. ती अगदी सोपी आहे. काहीच याला लागत नाही. आपण डाळ कशी करतो ह्याच पद्धतीत मी हे कालवण करून दाखवणार आहे. चला मग पाहूया आपण कसं बनवायचं ते. इथे मी 50 ग्राम इतके वाल घेतलेले आहेत. 2 बटाटे आहेत, शेंगा आहेत आणि 2 वांगी घेतलेले आहे. इथे मी 3 ते 4 जणांसाठी हे कालवण घेतलेलं आहे, म्हणून वांगी पुरेशी आहे. जर आपल्याला हवी असेल तर वांगी जास्त टाकू शकता. आपण हे रस्सा भाजी करण्यासाठी इथे वाटण करणार आहोत. त्याच्यासाठी सुकं खोबरं आहे, 1 कांदा, 1 टोमॅटो, 3 ते 4 मिरच्या आहेत, जिरं, लसूण आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे. ह्याचं आता आपण वाटण करून घेणार आहोत. इथे आपलं वाटण हे रेडी झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. मी कुकरमध्ये लावणार आहे, कारण मला ही झटपट बनवायची आहे आणि तुम्हालाही मी रेसिपी झटपट होईल अशीच दाखवणार आहे. कुकरमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. 5 ते 6 कढीपत्ते टाकलेले आहे. नॉर्मल आपण जशी फोडणी देतो अशीच आपल्याला ही फोडणी द्यायची आहे. गावठी पद्धत आहे. जो वाटण केलेलं आहे ते वाटण आपण आता तेलामध्ये परतवणार आहोत चांगलं. पाहू शकता तुम्ही इथे. गावठ्या पद्धतीमध्ये पण गावी आपण चुलीवरती हे कालवण उत्तमरीत्या बनतं आणि खायला चव खूप भन्नाट लागते याची. पाहू शकता तुम्ही इथे. आता मी इथे लाल तिखट टाकलेले आहे 2 चमचे. 1 चमचा मी इथे हळद टाकलेली आहे. 1 चमचा गरम मसाला आहे. 1 चमचा धनी पावडर आहे. आता आपण याला मिक्स करून चांगलं तेलामध्ये 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घेणार आहोत. मसाला जेवढा तुम्ही परतवाल तेवढा आपल्या कालवणाला भाजीला उत्तम चव येते. पाहू शकता तुम्ही इथे. गावच्या पद्धतीत ही तुम्ही वालचं कालवण वगैरे या वालची भाजी वगैरे भरपूर गावच्या ठिकाणी हे बनवलं जातं. इथे मी वाल टाकलेले आहेत. हे भिजवलेले वाल आहेत. हे तुम्ही जर कालवणामध्ये जर टाकला तर ह्याचा गाळ होतोच होतो. जरी तुम्ही कुकरमध्ये करा नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये कढईमध्ये बनवा. जर सुकी भाजी बनवत असाल तर ह्याचा कमी प्रमाणात होतो गाळ, पण तुम्ही कुकरमध्ये कराल तर ह्या वालाचा गाळ होतोच, कारण का आपण कुकरमध्ये 2 ते 3 शिटी वाजवतो. बाकीचे पण काही आपण मटेरियल टाकतो त्याच्यासाठी. शिजण्यासाठी आपण 2 ते 3 शिटीने वाजून घेतो. इथे मी 2 बटाटे कापलेले टाकलेले आहेत, वांगी कापले आणि शेंगा टाकलेल्या आहेत. शेंगा काय आपल्याला वरून टाकायच्या नाही आहेत, कारण का हे एकदमच शिजलेल्या बऱ्यात. पाहू शकता तुम्ही इथे. मी आता थोडंसं कालवणापुरतं पाणी टाकणार आहात. कालवण बोलू शकता, रस्सा भाजी बोलू शकता तुम्ही. पाहू शकता तुम्ही इथे. जर आपले वाल तुम्हाला असेच्या असे वाल हवे असतील तर तुम्ही कढईमध्ये बनवा. जर तुम्हाला मी एक प्रकारचं हे कालवणच बोलेल, कारण कालवण म्हणा डाळ म्हणा आता कुकरमध्ये लावलं का गाळच होतो. चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे. हे जर रस्सा भाजी आहे ही भाताबरोबर अगदी उत्तम लागते. खायला भाकरीबरोबर छान लागते. इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आता आपण ह्याला ढाकण लावून 2 ते 3 शिट्या वाजवणार आहोत, कारण बाकीचे पण मटेरियल आहे त्यालाही आपल्याला शिजवायचं आहे. आणि कुकरमध्ये लागले की झटपट होते ही रेसिपी. आणि तुम्ही ह्याचा कढईमध्ये वगैरे केलात तर त्याचा थोडासा वेळ जातो. पाहू शकता इथे हे आपलं जर रस्सा भाजी होती ही
घट्ट झालेली आहे, म्हणून परत मी थोडंसं अर्ध्याहून कमी इतकं पाणी टाकून त्याला थोडंसं पातळ केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. हे माझ्या पद्धतीमध्ये हे कालवणच आहे, पण तुम्हाला बघायला ही रस्सा भाजीच वाटेल. अशीच ही गाडसर हे जे कालवण आहे असं गाडसर आहे, ते भातावर खायला उत्तम लागते. तर आपलं कोणाला जर जाडसर नाही पाहिजे असेल तर पातळी केलं तरी चालेल, उत्तम लागते खायला. चव एवढी छान लागते आपल्या वालाची, शेंगाची, खूप छान चव लागते. पाहू शकता तुम्ही इथे. आपल्याला जास्त उकळी काय आणायची नाही आहे, 2 ते 3च उकळ्या आणायच्यात, कारण आधीच ऑलरेडी आपली ही शिजलेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे. चांगलं आपल्याला इथे 2 ते 3 मिनटं झाली का याला थंड होऊ देऊया आता. आणि ह्याला मी तुम्हाला सर्व करून दाखवते. भाताबरोबर उत्तम लागते, भाकरीबरोबर उत्तम लागते खायला. झटपट होणारी घरातल्या घरात ही साधी पद्धत आहे, तुम्हाला दाखवलेली आहे. माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पाहू शकता तुम्ही इथे भात पण मी ठेवलेला आहे. अशीच चव लागत होती भातावर, असं वाटत होतं पोटच भरत नव्हतं खाताना. खूप छान चव लागत होती आपल्या ह्या रस्सा भाजीची. पाहू शकता तुम्ही इथे. गावठी पद्धतीमध्ये ह्याला वालाचं कालवण म्हणतात. वालाचं कालवण म्हणतात, त्यात बटाटा टाकून. आमच्या इथे लग्नाच्या पंक्तीमध्ये वाल आणि वांग्याची भाजी खूप अशी बनवली जाते. पाहू शकता एक प्रकारची ही रस्सा भाजी आहे, पण मी माझ्या पद्धतीत माझं हे कालवणच म्हणेल तुम्हाला. घट्ट कालवण असतं, खूप छान लागते खायलाही. करून बघा तुम्ही घरी, अगदी सोपी पद्धत आहे. जर कधी वेळ मिळाला असेल तर वाल वगैरे हे सगळं आणायची थोडीशी मेहनत लागते, नाही तर ही झटपट होणारी ही रेसिपी आहे. पाहू शकता तुम्ही इथे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.